गुरुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी अशी सेवा सांगणार आहे. बघा, बऱ्याच जणांचं काय होतं की मुलगा मुलगी पाहून आलेले असतात, लग्न जुळता जुळता कुठेतरी काहीतरी ठिणगी पडली जाते आणि ते लग्न तुटतं. काहींचं तर एंगेजमेंट होते आणि नंतर लग्न तुटतं. म्हणजे जवळजवळ 99% काम होतं आणि 1% कामासाठी तिथे काही ना काहीतरी अडचण येते आणि ते काम आपलं अपूर्णच राहतं. तर लग्नाच्या बाबतीत अशा खूप गोष्टी अनेक लोकांनी फेस केलेल्या आहेत की मुलं मुली सगळं चांगलं असूनही लग्न जमत नाही किंवा जमता जमता कुठेतरी काहीतरी अडचण येते आणि ते लग्न मोडलं जातं. मग यामुळे काय होतं की मुलं मुलींना तर ताण येतोच, पण त्यांच्या आईवडिलांनाही त्याचा वाईट परिणाम फेस करावा लागत असतो. त्याचप्रमाणे काय होतं की प्रमोशनच्या बाबतीत जर पाहायला गेलं आपण तर अगदीच खूप जास्त नॉलेज असलेला एखादा व्यक्ती असेल तर त्याला डावललं जातं आणि झिरो नॉलेज असेल त्या व्यक्तीला पुढे घेतलं जातं. म्हणजे काय होतं की ज्या व्यक्तीकडे खूप नॉलेज आहे, जो चार चौघात उठून दिसेल, ज्याच्यामुळे कंपनीला फायदा आहे, त्या व्यक्तीला डावललं जातं आणि ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाही आहे, 0% नॉलेज आहे, त्याला पुढे घेतलं जातं, त्याचं प्रमोशन केलं जातं. अशा गोष्टी पण घडत असतात. त्याचप्रमाणे तुमची कुठलीही समस्या असो, त्या समस्येवरती तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे की जी सेवा केल्याने तुम्हाला म्हणजे ती सेवा तुम्ही ज्या क्षणी कराल त्याच्या 3 तासानंतर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव येणार आहे. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. मग तो तुमची कुठलीही समस्या असू द्या. आता संसारिक माणसं म्हटलं की नोकरी आलं, लग्न आलंच, त्याचप्रमाणे कर्ज आलं, आजारपण आलं, शिक्षण, प्रगती, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टीला आत्ता सामोरे जात आहात त्या गोष्टीवरती तुम्ही हा प्रभावी उपाय, प्रभावी सेवा करू शकता. बघा, जेव्हा आपले नवग्रह अतिशय स्ट्रॉंग असतात तेव्हा आपल्याला कुठल्याच समस्येला तोंड द्यावं लागत नाही. कारण कुठलंही संकट जरी आपल्यावरती येणार असेल ना, तरी ते नवग्रह आपल्यावरती येऊ देत नाही. त्यामुळे आपले नवग्रह स्ट्रॉंग असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच ज्या व्यक्तीचा बुध ग्रह, गुरुग्रह आणि शुक्र ग्रह हे 3 ग्रह अतिशय मजबूत असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य नांदत असतं, आरोग्य त्यांना लाभतं, त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्यांना यश येतं, प्रत्येक गोष्टी त्यांची प्रगती होत असते, समृद्धी नांदते, लक्ष्मी माता त्यांच्याकडे सदैव आकर्षित राहते, पैशाची कधी कमतरता भासत नाही, आर्थिक चणचण भासत नाही, दुःख, दारिद्र्य या सगळ्या गोष्टी निघून जातात. त्याचप्रमाणे जर एखाद्या नवरा बायकोमध्ये सतत मतभेद होत असतील, नवरा बायकोपासून लांब राहत असेल, बायको नवऱ्यापासून लांब राहत असेल, तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एकत्र यायचं असेल, तुम्हाला तुमचं नातं परत फुलवायचं असेल, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्यापासून तुमचा एखादा मित्र, मैत्रीण, नातेवाईक दूर गेले असतील, त्यांना तुम्हाला परत तुमच्या जवळ आणायचं असेल, तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला चार चौघात उठून दिसायचं आहे, तुमची किंमत वाढवायची आहे, तुमची प्रतिष्ठा, मान सन्मान तुम्हाला तयार करायचा असेल, तर तेव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे अर्थातच प्रत्येक इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्ही संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा उपाय कोणीही करू शकतं, याला कसल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. कोणीही हा उपाय करू शकतं. ज्याची इच्छा असेल तो हा व्यक्ती हा उपाय करू शकतो. हा उपाय अगदी घरगुती साहित्यामध्ये होणार आहे, तुम्हाला कसलाही खर्च करायचा नाही आहे. या उपायासाठी तुम्हाला एक विलायची लागणार आहे, गुळाचा एक खडा लागणार आहे आणि बडीशेप लागणार आहे. बडीशेप कोणती, तर आपली किराणा शॉपमध्ये जी तुम्हाला कच्ची बडीशेप भेटती ती बडीशेप तुम्हाला घ्यायची आहे. आणि हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस किंवा सलग 40 दिवस करायचा आहे. त्यामुळे ते साहित्य तुम्ही त्या प्रमाणात ठेवायचं आहे. तर बघा, तुम्ही म्हणाल की आता हा उपाय जो आहे, हा उपाय तुम्हाला 21 दिवस 40 दिवस करायचा आहे. पण काहींचं असं असतं की आज उपाय सुरू केला आणि 3च तासात त्यांना अनुभव आला. असं का होतं, तर आपले कर्म आणि आपले प्रारब्ध, आपल्या कर्मांवरती, आपल्या प्रारब्धावरती त्या उपायाचं, त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. आपली कर्म, आपले प्रारब्ध जर चांगली असतील ना, तर आपल्याला त्या सेवेचं फळ हे अगदी शीघ्रतेने मिळतं. पण जर आपली कर्म, आपले प्रारब्ध आपल्या आड येत असतील ना, तर ते कर्म आणि प्रारब्ध जेव्हा आपण भोगून होणार तेव्हा त्या सेवेचं फळ मिळणार. फळ तर मिळणार, पण ते कधी लवकर मिळणार, कधी थोडंसं उशिरा मिळणार, पण ते मिळणार.
त्यामुळे तुम्ही आशा न सोडता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आणि ही सेवा तुम्हाला कुठल्या पक्षामध्ये करायचे आहे. आपले 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष, एक कृष्ण पक्ष. तर हा जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातच करायचा आहे. अमावस्येच्या पूर्वी येणारा जो पक्ष असतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि अमावस्येनंतर येणारा जो पक्ष असतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. तुम्ही कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये बघा, तिथे सरळ सरळ लिहिलेलं असतं की शुक्ल पक्ष चालू झालेला आहे. तर शुक्ल पक्षामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण आपला हा जो उपाय आहे तो बुध ग्रह, बृहस्पती ग्रह आणि जे शुक्र ग्रह आहेत त्यांना मजबूत करण्यासाठी आहे आणि आपल्या इच्छा आकर्षित करण्यासाठी आहे. तर हा जो उपाय आहे हा तुम्हाला शुक्ल पक्षातच करायचा आहे. शुक्ल पक्षामध्ये अशा अनेक उपाय सेवा करण्यासाठीचा अतिशय महत्त्वाचा असा हा पक्ष असतो. कृष्ण पक्षामध्येही उपाय सेवा केले जातात, पण ते सेवा त्या उपाय ते म्हणजे त्या ज्या सेवा असतात, ते उपाय असतात, ते थोडे वेगळे असतात आणि आपल्याला जे ग्रह मजबूत करायचे आहेत ते शुक्ल पक्षामध्येच केले जातात. त्यामुळे शुक्ल पक्षामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामध्ये कधीही करू शकता, वेळेचं तुम्हाला कसलंही बंधन नाही आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करायचा आहे. देवघरामध्ये सर्वात आधी तुम्ही हातपाय स्वच्छ धुवा. देवघरामध्ये तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. तिथे धूप दीप अगरबत्ती लावा, देवांना नमस्कार करा. त्यानंतर हे सर्व साहित्य घेऊनच तुम्हाला बसायचं आहे. उजव्या हातामध्ये तुम्ही चिमूटभर बडीशेप घ्या, थोडासा गूळ घ्या आणि एक विलायची किंवा ज्यालाच आपण वेलदोडा म्हणतो ते तुम्हाला घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेऊन ते तुम्हाला त्याची मूठ करायची आहे. म्हणजे हाताची मूठ तुम्हाला बांधायची आहे आणि ती मूठ तुम्हाला अशी आपल्या छातीच्या समोर, देवांच्या समोर अशी धरायची आहे. ही जेव्हा मूठ तुम्ही धरणार आहात तेव्हा तुम्हाला कुठली तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा त्या मुठीवरती बोलायची आहे. समजा तुमचे पती तुमच्याबरोबर राहत नाही आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी तुमच्याबरोबर राहावं, तर तुम्ही तुमच्या पतीचं नाव घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे की माझा पती माझ्यापाशी म्हणजे माझे पती माझ्याबरोबर राहावे, आमचा संसार परत चांगला फुलावा, अशी जी काही तुमची इच्छा आहे ना ती इमॅजिन करायची आहे तुम्हाला. आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते. आता एखाद्याच्या पतीचं नाव असेल समजा रोहित, तर मूठ तुम्ही बांधलेली आहे. तर तुम्ही असं म्हणणार की माझ्या पतीचं नाव आहे रोहित, त्याने माझ्याबरोबर परत इथे येऊन राहावं आणि आमचा संसार सुखाचा फुलावा, आमचा संसार परत पहिल्यासारखा व्हावा, आमच्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते दूर व्हावे आणि सुख शांती समृद्धी आमच्या संसारात नांदावी आणि आमचं एकमेकांवरचं प्रेम वाढावं, एकत्र आम्ही कायमस्वरूपी राहावं, असं जे काही तुमच्या मनामध्ये आहे, आमचा संसार खूप सुखाचा चालला आहे, आम्ही खूप आनंदी आहोत, जे काही तुम्हाला वाटतंय ते सगळं तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही इच्छेसाठी बोलू शकता. तुम्ही मूठ बांधायचे आहे ते साहित्य घेऊन. त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे. त्यानंतर एक मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे. हा मंत्र मी स्क्रीनवरतीही फ्लॅश करते आहे. हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला मिनिमम 21 वेळा आणि जास्तीत जास्त 51 वेळा, 108 वेळा किंवा तुमच्या यथाशक्ती, तुम्हाला जर जास्त टाईम असेल तर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट करत असाल ना, अगदी पॉझिटिव्हिटीने करा, अगदी मनापासून आणि श्रद्धेने करा. म्हणजे त्या सेवेचं, त्या उपायाचं तुम्हाला पटकन पुण्यफळ मिळेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. मंत्र असा आहे, ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये जे साहित्य आहे, बडीशेप, गूळ आणि विलायची, हे तुम्ही तसंच कच्चं खाऊ शकता किंवा तुम्ही त्याची पूड करून चहा करून तो पिऊ शकता किंवा रवा करून खाऊ शकता, खीर करून खाऊ शकता. तुम्हाला जर तसंच आवडत असेल तर तुम्ही तसंच खायचं आहे. पण हे जे साहित्य आहेत, म्हणजे ज्या व्यक्ती हा उपाय, ही सेवा करतायत त्यांनी स्वतःच खायचे. तुम्ही जरी तुमच्या नवऱ्यासाठी करत आहात, तुम्ही इतर कोणासाठी करत आहात, त्यांना खायला नाही द्यायचं. तुम्ही स्वतःच उपाय, हा जे वस्तू आहेत या तुम्ही खायच्या आहेत. कारण कसं असतं, आपण काही उपाय अशा व्यक्तींसाठी करतो की ज्या आपल्यापाशी नाही आहेत, त्यामुळे ते तर देणं शक्य होणार नाही. किंवा जर तुमच्या जवळ जरी त्या व्यक्ती असल्या तरी पण ते म्हणणार की कशासाठी तुम्ही हे करताय, म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यांना वेगळं काहीतरी वाटणार. अशा वेळी तुम्ही स्वतः त्या गोष्टी खायच्या आहेत, तुम्ही त्याचा चहा करून पिऊ शकता. आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला सलग 21 दिवस किंवा सलग 40 दिवस करायचा आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करा. अगदी श्रद्धेने केला ना तर तुम्हाला लगेचच त्याचं अनुभव येणार आहे. इतका प्रभावी हा उपाय, हे साहित्य आणि हा मंत्र आहे.
समजा तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तेव्हासुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याची पूड करून तुम्ही एखादी गोळी बनवून ती तोंडात एका साईडला ठेवून तसंच इंटरव्ह्यूला जाऊ शकता. यानेही तुम्हाला यश येणार आहे. किंवा मग इंटरव्ह्यूला जाईपर्यंत तुम्ही ते तोंडात ठेवा आणि तिथे जाऊपर्यंत तुम्ही ते खाऊन टाका. असंही करू शकता. बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहेत याचे. त्याचप्रमाणे आता हे जे सर्व साहित्य आहे, तर आता बघा, जे बडीशेप आपण वापरणार आहोत, तर बडीशेप हा बुधग्रहाशी रिलेटेड असतं. बडीशेपचा कलर हिरवा असतो आणि बुधग्रहाचा कलरही, म्हणजे बुधग्रहाला हिरवा कलर हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बुधग्रहाला आकर्षित करण्याचं काम जे आहे ते बडीशेप करत असतं. त्याचप्रमाणे बृहस्पती ग्रहालाही बडीशेप आकर्षित करत असतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हवं आहे, तुमची जी काही इच्छा आहे, ते बुधग्रह पूर्ण करत असतं. त्याचप्रमाणे बडीशेपचा कलर हिरवा असतो आणि बुधग्रहाशी हिरवा कलर अतिशय जवळचा असतो. त्यामुळे बडीशेप हे अत्यंत प्रभावी असं एक साहित्य आहे की जे तुमच्या बुधग्रहाला, बृहस्पती ग्रहाला मजबूत बनवत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे विलायची. आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी विलायची अतिशय महत्त्वाचं एक साहित्य आहे. विलायचीमुळे काय होतं, आपला गुरुग्रह तर गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतोच, पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी ही विलायची माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करते, पैसा आपल्याकडे आकर्षित करते, आर्थिक अडचणी सोडवत असते. त्यामुळे तुम्हाला विलायची हेही एक महत्त्वाचं साहित्य या उपायासाठी, या सेवेसाठी वापरायचं आहे. जो गूळ आहे तो गूळ गुरुग्रह आणि शुक्रग्रहाला आकर्षित करण्याचं काम करत असतं. गुरुग्रह आणि शुक्रग्रह हे माणसाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जेवढे मजबूत असतील तेवढी आपली जीवनशैली ही खूप छान असते. त्यामुळे जो गूळ आहे तो गुरुग्रह शुक्रग्रहाला आकर्षित करतो, आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आकर्षित करतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे आपले जे नवग्रह आहे तेही गूळ स्ट्रॉंग करत असतं. त्यामुळे गुळाचा वापरही आपल्याला या सेवेसाठी, या उपायासाठी करायचा आहे. अगदी श्रद्धेने हा उपाय करा. हा उपाय केल्याने ज्यांचे पती त्या ताईंच्या जवळ राहत नसतील तर ते परत येतील, किंवा एखादी ताई एखाद्या पतीजवळ राहत नसेल तर ती परत येईल. तुमचा संसार परत सुरू होईल, परत संसार फुलेन आणि सगळं सुख, शांती, समृद्धी, सौभाग्याची तुमच्या घरामध्ये प्राप्ती होईल. आरोग्य होईल. जे कोणी आजारी आहे त्यांचा आजार पण निघून जाईल. संकट दूर होतील. मनोकामना पूर्ण होतील. तुमची कुठलीही इच्छित मनोकामना असू द्या ती पूर्ण होईल. तुम्हाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, नोकरी मिळेल. शिक्षणात, करिअरमध्ये, अभ्यासामध्ये प्रगती होईल. एखादा मुलगा आणि मुलगी ते एकमेकांना पाहून गेलेले आहेत आणि त्या मुलालाही असं वाटत आहे की माझं लग्न इथेच व्हावं आणि मुलीलाही तसं वाटत असेल तर त्या ठिकाणीच तुमचं लग्नही होईल, किंवा योग्य वर किंवा तुम्हाला जसा हवा तसा जीवनसाथीही तुम्हाला मिळणार आहे. तर अतिशय प्रभावी सेवा आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी हा उपाय करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा. त्याचे जेव्हा तुम्हाला अनुभव येतील तेव्हा मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. श्रद्धेने उपाय करा आणि सगळं काही स्वामींवरती सोपवून द्या. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती चमत्कार घडेल. सगळी जी काही लोकं आहेत ना ती तुमच्या आजूबाजूला फिरतील. तुम्ही चार चौघांमध्ये उठून दिसाल. तुमचं अट्रॅक्शन वाढेल. त्याचप्रमाणे तुम्हाला मान, सन्मान, एक प्रतिष्ठा, पद, आपण म्हणतो ना की चार चौघामध्ये माझी काहीतरी प्रतिष्ठा असावी, मला काहीतरी पद असावं, तसं तुम्हाला काहीतरी मिळेल. तुमचा मान सन्मान वाढेल, कीर्ती वाढेल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश, प्रगती येईल. तुमच्या संसाराची, तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. तर अतिशय प्रभावी सेवा आहे. तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या. अगदी छोटीशी माहिती होती. ही माहिती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमधून कळवायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.